बदल तुझ्या पायापरून आल्या का तरी आपल्या कीर्तिमानातून तुझ्या पायापरून आलेले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला राधानगरी तालुका निसर्गाच्या दृष्टीनं सुंदर आहे आणि याच तालुक्यामध्ये दुर्गमानवाड या गावात श्री विठ्ठलाई देवीचं स्थान आहे. हे स्थान जागृत आहे. नवसाला पावणारी देवी, तसंच चांगल्याशी चांगलंच आणि वाईटाशी वाईट अशी ही कृपादृष्टी असलेली देवी आहे असं इथल्या ग्रामस्थांकडून समजलं. या देवीला महाराष्ट्रासह कर्नाटकातले अनेक भाविक दर्शनासाठी येत असतात. श्री विठ्ठलाई देवीचं मूळ स्थान हे गावापासून थोड्या अंतरावर आहे. या ठिकाणी तुळशी नदीचा उगम होतो. न्यूजशाहीच्या श्रावणधारा या मालिकेतला आजचा विशेष भाग आम्ही घेऊन आलो आहोत. जगज्जननी तीर्थक्षेत्र दुर्गमानवाड इथल्या श्री विठ्ठलाई देवी या निसर्गरम्य वातावरणात आमचा प्रवास सुरू झाला. दुर्गमानवाड गावामध्ये देवीचं मंदिर आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारामध्ये दीपमाळ आहे. मंदिराचा सभामंडप भव्य आहे. या मंदिराचे एक वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा कळस हा 51 फुटांवर आहे. तसंच मंदिराच्या शिखरावर अनेक छोटे कळस आहेत. मंदिरामध्ये श्री विठ्ठलाई देवीची खडक डमरू त्रिशूल पानधारी काळ्या पाषाणातली चतुर्भुज मूर्ती आहे. मूर्ती साधारण 2 ते 2.5 फूट उंच आहे. देवीची पितळी मुखवट्यावर आकर्षक पूजा बांधण्यात येते. देवीची नित्य पूजा ही गुरव समाजाकडे पूर्वीपासून आहे. देवीचा मुख्य उत्सव हा गुढीपाडव्याच्या 2 दिवस अगोदर असतो. यावेळी यात्रा भरते. या यात्रेला महाराष्ट्र कर्नाटक राज्यातले लाखो भाविक दाखल होतात. यात्रेच्या मुख्य दिवशी पहाटे गुरव समाज ग्रामस्थांच्या वतीनं देवीला अभिषेक घालतात आणि पूजा झाल्यानंतर साधारण 10 वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं होतं. दुपारी 12 वाजता दुर्गमानवाड इथून पालखी सड्यावरच्या भैरीला जाते. दुर्गमानवाड परिसरातील सर्व ग्रामस्थ बलुतेदार नैवेद्य दाखवून प्रसादाचा लाभ घेतात. त्यानंतर सायंकाळी 5 वाजता पालखी सड्यावरून खाली मंदिरात येते. या देवीबद्दल अनेक अफवा पसरलेल्या आहेत, पण इथं आम्ही जाऊन तिथल्या ग्रामस्थांच्या आम्ही प्रतिक्रिया घेतल्या. अंबाबाई नंतर जगाची आई महाराष्ट्रासोबत कर्नाटक बरोबर भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं जे राधानगरी तालुक्यातील दुर्गमानवाड ह्या ठिकाणी आहे, जे श्री विठ्ठलाई या ठिकाणी प्रसिद्ध हे मंदिर आहे. आणि या मंदिराचं अशा अनेक गोष्टी आहेत, अशा रहस्य ज्या गोष्टी आहेत, ज्या गोष्टी आपण आता उलगडा या नागरिकांच्या सोबत करणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ या ठिकाणी आहेत जे आपल्याला त्या देवाची माहिती देणार आहे. नमस्कार दादा, नाव काय? सुनील गुरुमाज. काय आहे देवाचं माहिती? देवाचं म्हणतो आई नवसाला पाहून आहे. इथं दसऱ्यात वगैरे लोकांना भ्रम आहे की हे बाकी इथं काही नाही. आई इथं नवसाला पाहणार आहे. अंबाबाईसाठी इथं पूजा येणार आहे. नवस वगैरे भरपूर होते इथे. बाकी काय अंगाला वगैरे काही जी लोक म्हणजे बाहेरची लोक आहेत, या आसपासचे लोक माहिती आहे, पण जे बाहेरच्या लोकांना ते वाटते की काही वेगवेगळ्या गोष्टी होत असतात म्हणून घाबरत जातात. काय सांगाल तुम्ही त्यांना? इथे वेगळ्या काय गोष्टी होत तसं काय वेगळ्या गोष्टी होत नाही. नवसाला पाहणारी आई आहे. काही काम झालं की काय असं ते इच्छा फेडणारी दिव्य लोक मागतात ते पूर्ण होते. पूर्ण होईल तसं ते इच्छेनुसार आपलं देवाची घोड्या निवदान अभिषेक करून शांतता घोडा निवडून करणार. एवढं करून जातात. लोकांच्या मनामध्ये गैरसमज आहे की लोक घाबरतात. काय नेमकं त्याबद्दल बोला? नाही, काय फक्त अफवा पसरले लोकांनी. इथनं अंगार नेला, नारळ वाढवला, पाटणा असले काय अफवा आहेत. ती काय फक्त नवसाला वगैरे पावणारी देवी आहे. आपण दसऱ्याला 9 दिवस इथे दसऱ्यातनं कार्यक्रम मोठा असते. गुढीपाडव्याच्या अगोदर एक यात्रा असते फुल मोठी. असंख्य लाखो प्रमाणात भाविक इथे येतात. त्यांचे काहीतरी नवस वगैरे असतात. मांडाला तोरण घेऊन येणे असं ते म्हणजे पिढ्यान जे काय चाललंय ते नवस पद्धतीने असं असतं. मुसलमान आणि हिंदू लोकांचं एक एकी मानणारा देव आहे त्याबद्दल काय? तिथं पीर म्हणून इथे देवस्थान आपल्या इथे. तिथं मुसलमान वस्ती आहे म्हणजे त्यांच्याकडे ती आपलं सबिना वगैरे असं असते तिथे. त्यावेळी पण आपल्याने ती कॉमन म्हणजे यात्रा असते गुढीपाडव्याच्या अगोदर. जत्रे दिवशी म्हणजे यात्रा तुमची असते ती कशा पद्धतीची असते? सकाळपासून यात्रा आमची 5 दिवस यात्रा असते. गुढीपाडव्याच्या अगोदर 5 दिवस यात्रा, 5 दिवस चालते यात्रा. पहिल्या दिवशी सबिना जातो. सबिना इथून इथं सबिना परत गैबीला जातो. इथं सबिना येतोय. मांडावरती इथं गारणं वगैरे असते. मांडावर देवाचे वगैरे कार्यक्रम असतात. देवाचे गाणे वगैरे असतात तिथं. देवाची गाणी वगैरे असतात इथं. आणि 5व्या दिवशी आमचं इथं मेन यात्रा असते. सर्वात मोठी यात्रा 5व्या दिवशी असते. त्या दिवशी
भाविक भरपूर येतात इथं. देवाला नवसाचे तोरण वगैरे वाहतात, नारळ वगैरे वाहतात व त्या एक तारखे सकाळी दिवसभर आतुरते माणसं असतात. सकाळी म्हणजे कृष्णाष्टमी झालं की गुलाल पडलं की परत माणसं यात्रा खाली होती, आमची शांतता यात्रा सांगता होती. मग ह्या विठ्ठलाई देवीचा आणि तारड्याच्या विठ्ठलाईच्या मध्ये काय फरक? कारण तुमचं झाल्यानंतर मग त्यांचं असते. आधी आमचं असते, त्यानंतर गृहमांडचं पहिलं असतं, त्यानंतर मग तारळ्याची यात्रा असते. तारळ्याची गुलाल पडला की दुसऱ्या दिवशी तारळ्याची यात्रा असते. श्री विठ्ठलाई भक्तांची आई आहे आणि ती प्रत्येकाला पावत असते. देवीवर श्रद्धा ठेवावी पण अंधश्रद्धा नको असं इथल्या ग्रामस्थांनी सांगितलं. न्यूज शाहीच्या श्रावणधारा या मालिकेत आपण इथंच थांबू. पुन्हा भेटू आता पुढच्या भागात. धन्यवाद.